आज लास्टचा दिवस. तर चला आता आपण जाऊया बघूया. तर आता तुम्ही आता आहे, तर चला आपण ते पण बघूया. त्यासाठी चला. आता कीर्तन थोड्या वेळ बंद झालेला आहे आणि आता सगळे मसाला दूध पितात. कृष्ण मेहर व कैलासवासी कृष्ण नारायण मेहर यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष कृष्ण मेहर यांच्याकडून 50 बॉक्स पाणी. सगळ्यांच्या उपकार आहे म्हणून आपण संतांचं स्मरण कायम केलं पाहिजे. माझी सेवा संपली. तुकाराम तुकाराम. गिरधर बुवा पाटील यांच्या स्मरणार्थ एक गोडतेलाचा डबा आपल्याला वस्तुरूपी ते दान मिळालं. त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद करतोय. कैलासवासी बाळाराम भाला पाटील आता फुल सोय करत इथं. 200 लिटर दूध आणलेलं आहे. 200 लिटर व्यवस्था चांगली आहे. आता सगळे लेडीजनी आता भाजी मोराला घेतलेली आहे. तर जसं का तुम्ही बघू शकता. आज दूध वाटप आणि संपूर्ण सेवा कुठल्या आलेल्या नसून ग्रामस्थ मंडळातील सगळ्या सौभाग्याकांक्षींनी, सगळ्या मुल्या, सगळ्या माता भगिनी विनंती करते थोड्याच वेळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्नॅक्स रूपी चिवडा, उपवासाचा फराळ सगळे येणार आहे. आपण सगळ्यांनी मनपूर्वकपणे भाजीचा तोडून आनंद घ्यायचा आहे आणि उद्या देखील आपण आपली सेवा अशीच अविरत ठेवायची आहे. उद्या देखील आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा. काळाच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. इतक्या दिवस साबून ज्यांनी दिला त्या साबून दादाचं पण आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खूप चांगला साबून लावलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बरं तर गाईज आज एकादशीचे याच्यानी आज आप्पासांचा म्हणजे पूर्ण त्यांच्या ग्रुपचा श्री विठ्ठल रुक्माई प्रास्ताविक भजन मंडळ यांचे आज भजन आहे मंदिरात. तर चला आता आपण तिथं जाऊया, भजनात बसूया. तर चला आता तरी चला.
गाईस तुम्ही आता बघू शकता आता बाबाचा आता खूपच आहे. परिणाम त्याचा सुखाचा होत असेल तर त्या आरंभाचं दुःख सहन करायला काय हरकत आहे. सुख मिळत असेल तर आता थोडं दुःख सहन करायला काय काय थोडं स्पष्ट सुद्धा कार्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आहे. परंपरा कशी मला माहिती नाही. बरं, कार्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आहे. मग आता मला सगळ्या या बोटपुडी गावातल्या लोकांना विचारायचं आहे, जर कार्याच्या कीर्तनानंतर जर प्रसाद मिळत असेल तर तासभर कीर्तन ऐकायला काय निघाला. एकाच्या शेतातून निघाला. त्या शेतातला शेतकरी पाखरं राखण करण्याकरता पूर्वी गोफणीतून दगड मारायचे बघा. आता ते गोफण जवळजवळ बंद झाला प्रकार. पूर्वीचा तर गोफण असायचे. त्याने ते गोफण घेतले, त्यातून दगड मारायला लागला. एका वाटसरीच्या पाठीमध्ये दगड लागला. दगड लागल्याबरोबर त्याला दुःख झालं. आई म्हणून खाली बसला. दगड तरी केवढा आहे म्हणून पाठीमागं ओढून बघितलं तर तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. दुःख होईल का? उठून उभारणार म्हटलं येऊ दे 4-5 असले काय होत नाही मला. दगड लागल्याचं दुःख आहे, पण ते दगड नाही, सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. तसं गर्भवास म्हणजे जन्माला येण्याचं दुःख आहे, पण आल्यानंतर जर दही भाताचा काला मिळत असेल तर सुख आहे. म्हणून उपजून या पुढे ती येऊ. विठाला काय करण्याकरता काला खाऊन दही भात. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही इथं जन्माला येऊ म्हणता, पण तुम्ही जिथं आहात तिथं हे नाही का? कारण तुमची भाषा आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले ते ऋषी साच भावे काला नाही का? अभंगाचं दुसरं होय कोणते तो आहे ते कशा करता वाढाव या सुखभक्ती ही जनी. भक्ती सुख जगामध्ये वाढण्याकरिता हे झालेलं आहे. आणि मला वाटतं भक्ती सुखाचा भोग घ्यायचा असेल तर तो वैकुंठात मिळणार नाही. उलट वैकुंठ सोडून संत सदनी रेवणी राहील. या सुखा कारण देव वेढावला वैकुंठ सांडोनी संत सदनी एवढी राहिला. याचा अर्थ वैकुंठ सोडून इथं आल्याशिवाय हे सुख मिळत नाही. आणि हे सुख म्हणजे कोणतं? भक्ती सुख. आणि त्या भक्ती सुखालाच काला म्हणा, म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. असाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. काला हा शब्द भक्ती सुखाच्या उपभोगाचा शब्द आहे. मी थोडा आणखी पुढे बोलतो. काला म्हणजे ब्रह्मसुख हा झाला एक अर्थ, आणि काला म्हणजे भक्ती सुख हा झाला दुसरा अर्थ. थोडा पुढे आणखी बोलायचं झालं तर काला खाणं वेगळं आणि आपल्याकडे आलेला काला वाटणं वेगळं. आणखी थोडं पुढे बोलू. काला ज्याला मिळाला नाही ते पामर, काला ज्यांना अनुभवायला मिळाला ते मुक्त, पण मिळालेला काला जे जगाला वाटायला लागले ते संत. विठ्ठल
होतो ते गाते गाईज तो बघू शकता श्री गजानन नाईक साहेब आता आलेले असा जो काळा आहे तो काळा उत्सवाच्या साजरा करावा या नियमाने आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिर बोटपुडे नवी मुंबई या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ 60 वर्ष झाली अव्याहतपणे आपण हा उत्सव करत खरं तर एखाद्या उत्सवाची इतकी प्रदीर्घ कालावधी क्वचितच बघायला हा उत्सव आपल्या गावठीचा आहे, हा उत्सव आपल्या गोडगोड्याचा आहे. कधीही होणारच कारण हजारो सगळे भाविक जोडतात म्हणून जे महाप्रसाद वाटतात ते देखील आपले रेग्युलर आहेत आणि जे महाप्रसादाचा कोणी कोणालाच काही बोलू नका. आपल्या गावातील सगळे भक्त आहेत. तर गाईज इथं आता बुफे काउंटर पण लागलेला आहे. अजून कोणाची वस्तू भेट आली गावाची मंडळी स्वीट डिश मध्ये तुम्ही बघू शकता बुंदी आहे, जिलेबी आहे, गुलाबजामुन पण आहेत आणि इथं दाल भात भाजी आहे. बघू शकता इथं भाजी बनत आहे. इथं नाना आता भाजी बनवत आहेत. इथं पण नाना आहेत. खूपच भाजी आहे. नाना किती भाजी आहे? किती भाजी आहे? भाजी 5 टोप 5 टोप आलतो. सकाळी कॉलेज महाप्रसादाचे लाभ घेत आहेत आणि जे आता उशिरा उठते त्याला विनंती करतोय जरा स्वतःची पत्रावळी जरा उठला आपण जेणेकरून नवीन आतमध्ये सुट्ट्या घ्यायची मंदिरात. याचा काही वापर व्हायचा नाही. आपण काही नाही त्याचा वापरूनच आपण तर गाईज तुम्ही बघू शकता आता सगळेजण आता जवळला बसलेले आहेत. खूपच गर्दी झालेली आहे. तुम्ही जसं आता बघू शकता.